प्रभाग क्रमांक 19 परिसरात वॉल कंपाऊंड आणि प्ले ग्राउंडचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेवर बांधलेले वॉल कंपाऊंड आणि प्ले ग्राउंडचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले। या नव्या विकासकामाद्वारे परिसरातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत। यात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, महिलांसाठी गार्डन आणि तरुणांसाठी प्ले ग्राउंडचा समावेश आहे। यावेळी बोलताना आमदार फारुख शाह म्हणाले, धुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी वचनबद्ध आहे। या दिशेने मी अनेक प्रयत्न करत आहे। नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे ही माझी प्राथमिकता आहे। या कार्यक्रमास आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक, आमिर पठाण, निजाम सय्यद, मौलाना शकील, प्यारेलाल पिंजारी, अशफाक पिंजारी, अजित पिंजारी, रफिक शेख, गफ्फार शेख, अनीस शाह, भोलू बाबा शाह यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। प्रभाग क्रमांक 19 इकरा कॉलनी येथे एका प्ले ग्राउंडचा लोकार्पणचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या प्ले ग्राउंडसाठी या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण, तसेच माजिदभाई पठाण, अजहरभाई सय्यद आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी 1 कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कामं केली। या परिसरात आम्ही महिलांना फिरण्यासाठी एक गार्डन तयार केलेलं आहे, त्याचप्रमाणे तरुणांना खेळण्यासाठी एक प्लेग्राऊंड तयार करून दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात 4 ठिकाणी अभ्यासिकासुद्धा तयार केलेले आहे।